सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आपल्या मागच्या भागामध्ये आपण गंगा लहरीचे पहिले 7 श्लोक पाहिले, ज्यामध्ये गंगोदकाची प्रार्थना, गंगा प्रवाहाचा महिमा, गंगा तरंगाची प्रार्थना, गंगाश्रयाची याचना, त्याचप्रमाणे गंगा प्रवाहादादी रूपमूर्तीची प्रार्थना, गंगा तीर निवासी ते मोक्षाला किती तुच्छ मानतात या संबंधी आणि गंगोदक स्पर्शाचा महिमा असे 7 श्लोक पाहिले. या भागामध्ये आपण पुढचे 7 श्लोक बघूया. पुढच्या श्लोकामध्ये कवींनी गंगेच्या नावाच्या स्मरणाचा महिमा आपल्या पुढे कथन केलेला आहे. तवसा स्मृतं सद्य स्वान्तं विरचयति शान्तं सकृदपि प्रगीतं यत् पापं झटिति भवतापं च हरति इदं तद्गंगेति श्रवणरमणीयं खलु पदं मम प्राणप्रान्ते वदन कमलांतर विलसतु. अर्थात ज्याचं क्षणभर स्मरण केलं असता मनाला तत्काळ शांतता वाटते आणि जे सतत गायलं असता पाप आणि भवताप यांचा नाश करते, ते हे कर्णाला गोड लागणारं गंगा असं नाम प्राणांतकाळी माझ्या मुखामध्ये विलसो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्या अंतसमयी सुद्धा आपल्या तोंडी जर गंगेचं नाव आलं तर पाप आणि भवताप यांचा नाश होईल, यात काही शंका नाही. गंगेच्या काठावरती राहण्याचं महत्त्व कवीने पुढच्या श्लोकामध्ये विशद केलेलं आहे. ते असं, यदंत खेलंतो बहुलतर संतोष भरता नकाका नाकाधीश्वर नगर साकांक्ष मनसः निवासां लोकानां जनिमरण शोकापहरणं तदेतत्ते तीरं श्रमशमन धीरं भवतु नः. म्हणजे हे जननी, हे गंगा माते, ज्या तुझ्या काठाच्या वरती क्रीडा करणारे काक पक्षी मोठ्या आनंदात निमग्न होऊन स्वर्ग सुखाची सुद्धा इच्छा करत नाही आणि जे तीर निवास करणाऱ्या सगळ्या जनांचे जन्ममरणादी शोक घालवते, ते तुझे तीर आमच्या श्रमांचा परिहार करण्याविषयी समर्थ होवोत. थोडक्यात गंगेच्या काठावरती राहिल्यामुळे सर्व प्रकारचे शोक नाहीसे होतात, श्रमांचा परिहार होतो आणि स्वर्ग सुखाची सुद्धा आपल्याला इच्छा करावीशी वाटत नाही. या पुढील श्लोकामध्ये गंगेचं ब्रह्मरूपत्वाने वर्णन केलेलं आहे. न यत् साक्षद्विदैरपि गलितभेदैरवसितं न यस्मिन् जीवानां प्रसरति मनोवागवसरः निराकारं नित्यं निजमहिमनिर्वासिततमो विशुद्धं यत्तत्त्वं सुरतटिनितत्त्वं न विषयः. अर्थात हे गंगे, हे ब्रह्म कसं आहे तर अद्वैत आहे. वेदांनीही त्याला प्रत्यक्ष जाणलेलं नाही. जिथे जीवांच्या वाणीचा आणि मनाचा व्यापार चालत नाही असं ते आकाररहित निरंतर राहणारं, स्वप्रकाशाने अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारं मायातीत असं जे ब्रह्म, ते तूच आहे. इतर विषय नाशवंत असतात, तू म्हणजे ते इतर विषय नक्कीच नाही. 11व्या श्लोकामध्ये गंगेचं निरुपमत्व स्पष्ट केलेलं आहे. ते असं, महादानैर्ध्यानैर्बहुविधवितानैरपि चयन् न लभ्यं घोराभि सुविमलतपोराशिभिरपि अचिन्त्यं तद्विष्णो पदमखिलसाधारणतया ददानाकेनासी त्वमिह तुलनीया कथयनः. म्हणजे हे भागीरथी, मोठमोठ्या दानांनी, ध्यानांनी, नाना प्रकारच्या यज्ञांनी आणि परम कष्ट साध्य अशा निर्मळ तपांच्या राशींनीही जे साध्य होत नाही, प्राप्त होत नाही, ते अचिंत्य असं श्री विष्णुपद म्हणजेच वैकुंठ किंवा मोक्ष सगळ्यांना सारखेपणाने देणारी तू कोणाबरोबर तुलना करण्यास योग्य आहेस ते आम्हाला सांग. म्हणजे तुझी उपमा देण्यास
इथे कोणीही योग्य नाही. हर गंगे भागीरथी. या पुढच्या श्लोकामध्ये गंगेला शिवाने मस्तकावर कसं धारण केलंय त्याचं वर्णन केलेलं आहे. ते असं: नृणामी क्षामात्रादपि परिहरन्त्या भवभयं शिवायास्ते मूर्ते क इह महिमानं गिगदतु अमर्षं म्लानाया परममनुरोधं गिरिभुवो विहाय श्रीकण्ठः शिरसि नियतं धारयति याम्. अर्थात, हे गंगे, सापत्न भावामुळे उत्पन्न झालेल्या रागामुळे अतिखिन्न अशी पार्वती, तिचं सांत्वन करायचं ते सोडून श्री शंकर मोठ्या प्रेमाने तुला मस्तकी धारण करतो. अशा तुझ्या दर्शन मात्रे करूनच मनुष्यांचं संसार भय दूर करून कल्याण करणाऱ्या अशा तुझ्या मूर्तीचा महिमा या जगात कोण बरं वर्णन करू शकेल. हर गंगे भागीरथी. यापुढे कवीने गंगेच्या पापनाशक शक्तीचा प्रभाव सांगितलेला आहे. तो असा: विनिंद्यान्युन्मत्तैरपि च परिहार्याणि पतितैर् अवाच्यानि व्रात्यैः सपुलकमपास्यानि पिशुनैः हरन्ति लोकानामनवरतमेनांसि कियताम् कदाप्यश्रान्ता त्वं जगति पुनरेका विजयसी. याचा अर्थ थोडासा क्लिष्ट आहे. कवी म्हणतात, हे आई, उन्मत्त पुरुषांना ही निंदा करायला योग्य, ज्यांना प्रायश्चित्तच नाही अशा पतितांनीही टाकलेली, ज्यांचे गर्भाधानादी संस्कार झालेले नाहीत अशा व्रात्यांनीही रोमांचित होऊन त्यागलेली अशा पुष्कळ लोकांच्या पातकांच्या राशींचा निरंतर नाश करणारी आणि कधीही श्रम न पावणारी अशी तूच एक या जगात विजय पावतेस. थोडं स्पष्ट करून सांगायचं तर पाप किती प्रकारचे असू शकतात. तो उन्मत्त पुरुषांना सुद्धा लाज वाटेल अशी पाप आहेत, किंवा ज्या पापांना प्रायश्चित्तच नाही अशा प्रकारची पाप, किंवा जे व्रात्य आहेत, व्रात्य म्हणजे रूढ अर्थाने न घेता असंस्कारित आहेत असे त्यांची पाप, अशा सगळ्या पापांचा डोंगर जरी साठला तरी त्यांचा नाश अविरतपणे गंगेचं उदक करत राहतं आणि त्यामुळे ते कधीही श्रम पावत नाही. अशी ही गंगा या जगामध्ये नेहमी विजय पावते, म्हणजेच पापावरती पुण्याचा विजय होतो. हर गंगे भागीरथी. 14वा श्लोक. गंगेचे गुणच तिच्या बंधनाला कसे कारण झाले ते सांगतात. चलंती स्वरलोकादवनितल शोका परुतये जटाजूट ग्रंथौ यदसि विनिबद्धा पुरविधा अये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयतां गुणानामेवायं तव जननी दोष परिणतः. म्हणजे, जननी, भूमंडळाचा शोक घालवण्यासाठी स्वर्गातून खाली आलेली तू महादेवाच्या जटेमध्ये बंधन पावली आहेस. त्या अर्थी उघड आहे की निर्लोभी पुरुषांच्या मनात लोभ उत्पन्न करणाऱ्या तुझ्या गुणांचाच हा दोष बंधन रूपाने परिणाम पावलेला आहे. या ठिकाणी विरोधालंकार वापरून गंगेची स्तुती केलेली आहे. हर गंगे भागीरथी. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.